नमस्कार. प्राध्यापक बी.जी. मांगले, जागर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मराठ्यांचा विजय झाला, मराठ्यांना आरक्षण मिळालं आणि नेते मनोज जरांगे पाटील विजयी झाले. या विजयाचा जल्लोष आज एपीएमसी मार्केट मुंबई, नवी मुंबई येथे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तर आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतः या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शासकीय निर्णय आरक्षणाचा घेऊन या जल्लोषात सामील झाले. छत्रपतीच्या पायाची शपथ घेऊन त्यांनी सांगितलं होतं की मराठा समाजाला आरक्षण द्यायला मी माझी माझी बांधिलकी आहे आणि माझी कमिटमेंट आहे. त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना हार घालून त्या ठिकाणी त्यांनी भाषण केलं आणि सांगितलं, मी दिलेला शब्द पाळतो आणि या मराठ्यांना मी आरक्षण आज दिलेलं आहे, मी दिलेला शब्द पाळलेला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सर्वात मोठी आणखी एक महत्वाची बातमी त्यांनी सांगितली आणि मराठा समाजाला खुश करून टाकलं. ओबीसीला मिळणाऱ्या सर्व सवलती देण्यास आम्ही हे शासन म्हणजे मराठ्यांना देण्यास बांधील आहे. ज्या ज्या मागण्या त्यातल्या प्रमुख मागण्यांचे काही मी उल्लेख करतो. कुणबी प्रमाणपत्र म्हणजे जी सुरुवातीला 54 लाख म्हणत होतो ते त्यांनी सांगितलं की 57 लाख कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत आणि या 57 लाख कुणबी पैकी सर्वांना त्यांच्या वारसांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास आम्ही हे शासन बांधील आहे. तशा पद्धतीचा हा निकाल आहे. ज्या संदीप शिंदे न्यायाधीशांनी ही कुणबी प्रमाणपत्रे आणि नोंदी ज्यांनी ह्या शोधून दिल्या त्यांची मुदत ही वर्षभर वाढवण्यात यावी अशा पद्धतीची भूमिका ही मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली होती. त्याला सुद्धा त्यांनी मान्यता दिली. सर्वात महत्वाचं म्हणजे आंतरवाली सराटी जिल्हा जालना या ठिकाणी ज्यावेळेला प्रथम ते उपोषणाला बसले होते त्या उपोषणामध्ये सुद्धा पोलिसांचा लाठीमार झाला होता. बऱ्याच माता भगिनींच्या डोक्यामधून रक्त वाहत होतं. त्यावेळेला झालेल्या ज्या केसेस आहेत त्यावेळेपासून आतापर्यंतच्या सगळ्या केसेस मराठा समाजाच्या माघार घ्यायचा हेही त्यांनी त्याच वेळेला मान्य केलं. सर्वात महत्वाचं म्हणजे ओबीसी सवलत देण्याचंही त्यांनी मान्य केलं. आणि जोपर्यंत या समाजाचं आरक्षण थेटपणे जाहीर होत नाही तोपर्यंत ज्या ज्या जागा जाहीर केल्या जातील त्या म्हणजे नोकरीच्या जागा ज्या जाहीर केल्या जातील त्यातील मराठा समाजाच्या ज्या जागा विवक्षित असतील त्या बाजूला काढून बाकीच्या जागा ह्या भरल्या जातील असंही त्यांनी सांगितलं. मित्र, ज्या कारणासाठी मराठा समाजाच्या किंवा कुणबी समाजानं म्हणा किंवा मनोज जरांगे पाटलांनी जो मोर्चा काढला 20 जानेवारी पासून ते चालत पदयात्रेनं मुंबईपर्यंत आले एपीएमसी मार्केटमध्ये आणि तिथपर्यंत त्यांनी मोठा म्हणजे असं सगळ्यांना वाटत नव्हतं किंवा शासनालाही वाटत नव्हतं की इतक्या मोठ्या प्रमाणात हा मराठा समाज या मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी आहे. आणि ते सिद्ध करून दाखवलं. एपीएमसी मार्केट पर्यंत येईल तोपर्यंत कोट्यावधी मराठे हे मुंबईमध्ये दाखल झालेले होते. जवळपास 30-40 लाखाच्या समुदायाला संबोधित करताना त्यांनी स्पष्ट सांगितलं की विश्वास कुणाचा नव्हता, पण ज्या वेळेला त्यांनी पाहिलं की इतक्या मोठ्या प्रमाणात मराठे हे मुंबईमध्ये आलेले आहेत आणि मुंबईतल्या सगळ्या व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यावेळेला सर्वात महत्वाचं त्यांनी काय केलं की आझाद मैदान उपोषणाला त्यांनी नाकारलं. जवळची दुसरी मैदानही त्यांनी नाकारली आणि नवी खारघर ज्या काही मैदान आहे तिथं त्या ठिकाणी उपोषण करायला परवानगी अशा पद्धतीत सांगितलं. पण तोपर्यंत मराठ्यांची संख्या इतकी प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेली होती की शासनाला आता निर्णय काहीतरी घेतल्याखेरीज चालणार नव्हता. मनोज जरांगे पाटलांनी जाहीर केलं होतं की स्वतः मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री आहेत यांनी स्वतः येऊन चर्चा तोडगा काढावा, कोणतं तरी एखादं शिष्टमंडळ पाठवून त्या शिष्टमंडळाची चर्चा करावी, पुन्हा त्या शिष्टमंडळाला अधिकार नसलेलं ते पुन्हा जाऊन पुन्हा येत येणार अशा पद्धतीचा हा जो पाठशिवणीचा खेळ आहे हा बंद करावा. निर्णय घेणाऱ्या 1 म्हणजे देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री शिंदे यांनी यावं अशा पद्धतीने मागणी केली होती. शेवटी ते यशस्वी झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या ठिकाणी आले आणि त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी स्वतः जाहीर केल्या छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला जाऊन. मला या ठिकाणी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं तुम्हाला सर्वांना सांगायची आहे. मनोज जरांगे पाटीलांनी आपलं भाषण केलं
त्यांनी सांगितलं, मी अत्यंत समाधानी आणि अत्यंत आनंदित आहे. गेल्या 7 महिन्यापासून या लढ्याला माझी सुरुवात झाली होती. मी माझ्या जीवनच या समाजाला अर्पण केलेलं आहे. कोणत्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवाय मी परत फिरणार नाही हे मी स्पष्टपणे सांगितलं होतं. प्रसंगी छातीवर गोळ्या झेलेन, मी माझं मरण पत्करेन, पण मी आरक्षण घेतल्याशिवाय माघार येणार नाही. माझ्या मराठा समाजासाठी माझं आयुष्य आहे आणि या मराठा समाजाच्या लढ्याला आज यश आलेलं आहे. माझ्या माता भगिनी आणि त्यांच्या लेकरा बाळांचं आयुष्य यातून सुधारणार आहे आणि त्यांच्या आयुष्याला बळ मिळणार आहे. हा जो अध्यादेश आहे आणि हे जे आरक्षणाचा जो निर्णय या शासनाने घेतलेला आहे, तो हा निर्णय माझ्या आयुष्यातल्या लेकरा बाळांच्या भविष्य सगळं शाश्वत करू शकतो आणि सुरक्षित ठेवू शकतो. मनोज जरांगे पाटलांनी या ठिकाणी हे सांगत असताना पुन्हा एक ठणकावून शासनाला असं सांगितलं, जर या अध्यादेशामध्ये मराठा समाजाला आणि आम्हाला जर फसवण्यात आले, याची जर आम्हाला कुणकुण लागली आणि याची जर जाणीव झाली, तर कोणत्याही क्षणी आझाद मैदानवरती पुन्हा येऊन आम्ही उपोषण करू आणि मग बाकी त्यावेळेला आम्ही थांबणार नाही. त्यामुळं फसवण्याचा प्रयत्न यातून नसावा अशी भूमिका आहे. मित्र, या आनंदाच्या मराठा समाजाच्या आनंदाच्या क्षणी एक गोष्ट बाकी निश्चित नेहमीप्रमाणे ज्यांनी आतापर्यंत मराठा समाजाला विरोध केला आणि या आरक्षणाला विरोध केला, त्याच्यामध्ये प्रामुख्यानं होते ते पहिले छगन भुजबळ होते. अर्थातच ते नाराज दिसले. त्यांनी सांगितलं की हा अध्यादेश नाहीच, हा मसुदा आहे आणि या मसुद्याला आणि या अध्यादेशाला जे आता त्यांनी काढले, हे समता परिषदेमार्फत आम्ही हरकती घेणार आणि त्यासाठी उद्या संध्याकाळी 5 वाजता माझ्या शासकीय बंगल्यावरती बैठक घेणार. दुसरे एक नेते प्रकाश शेंडगे, मला असं वाटतंय की त्यांच्या समाजाचा म्हणजे धनगर समाजाचा आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा फारसा संबंध नसावा किंवा माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा, पण त्यांनी सांगितलं की हा ओबीसी वरचा अन्याय आहे. ओबीसी वरचा अन्याय आहे हा, याची आम्ही हातात जोपर्यंत सगळी कागदपत्र अभ्यास करत नाही तोपर्यंत मी ठेवून काही बोलणार नाही. पण हा ओबीसी वरचा अन्याय प्रत्येकानं सांगितलेलं होतं, देवेंद्र फडणवीस पासून अजितदादा पवार पर्यंत, की ओबीसी वरती अन्याय होणार नाही, ओबीसी वरती अन्याय होणार नाही. हा दिवसाढवळ्या झालेला अन्याय, ते आता या बाबतीत काय याच्यावर म्हणू शकतात हे त्यांनी स्वतः सांगावं. तिसरे एक महत्वाचे नेते विरोध करणारे ते म्हणजे ओबीसी महासंघाचे बबनराव तायवडे यांनी सुद्धा अशाच पद्धतीची प्रतिक्रिया व्यक्त केली. हरिभाऊ राठोड हे जे अभ्यासक आहेत यांनी असं सांगितलं की आज मराठे जिंकले, भुजबळ हरले आणि भुजबळांनी तात्काळ मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. ज्या मंत्रिमंडळात ते स्वतः आहेत ते मंत्रिमंडळात स्वतः धाडसानं सांगू शकत नाहीत, मग ते ओबीसीचे कसले नेते, अशा पद्धतीचा आरोप हे हरिभाऊ राठोडांनी केला. सगळ्यात महत्वाचे जे कोर्टाच्या माध्यमातून मराठा समाजाला नेहमीच अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात किंवा तशा पद्धतीची भूमिका या मराठा समाजाची आहे, ते म्हणजे ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते. गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलं, या अध्यादेशात नवीन काहीही नाही. सगळ्या सेवेच्या संदर्भात बोलत असताना ते स्पष्ट म्हणाले की अशा पद्धतीचा नियम आधीच आहे. रक्तामासाच्या नातलगांना देण्यात यावं आणि चौकशी करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात येते, याची मराठा म्हणजे अध्यादेशामध्ये जी नव्यानं नोंद केली असं वाटते, ते नवीन काही नाही, ते याच्या आधीच आहे. म्हणजे आणि जरूर पडल्यास मी योग्य त्या कोर्टात याच्या विरोधात दाद मागणार आहे, थोडीशी वाट पाहावा, अशा पद्धतीचं ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेने सांगितलं. मला सगळ्यात महत्वाची या ठिकाणी एक आठवण येते, म्हणजे याच्यावरचं वेगळं भाष्य मी काही दिवसानंतर करणार आहे. जोपर्यंत कागदपत्र हातात येत नाहीत तोपर्यंत याच्यावरती आताच काही गडबडीनं बोलणं उचित नाही. पण या आनंदाच्या क्षणी जे मराठे आपली मतं देऊन आपल्या मराठा समाजाच्या नेत्यांना, आमदार, खासदारांना त्यांना मोठं करून त्यांच्या आनंदात सदैव आनंदी वाटतात. अगदी ते निवडून आले की त्यांच्यात गुलाल लावून डान्स करतात, नाचतात, बागडतात. अशा वेळेला अशा त्या मराठा समाजाच्या आंदोलनात बाकी यांचेच जे नेते होते हे फारसे कुठे दिसले नाहीत. कुठंतरी एखाद्या वेळेस एखादं भाष्य करायचं आणि ते भाष्य म्हणजे दाखवायचं की मी मराठा समाजाच्या आंदोलनात होतो किंवा अशा पद्धतीची त्यांची जी भूमिका होती, ही भूमिका ही थोडीशी खटकणारी ठरली. कारण आजचा या मराठा समाजाच्या आनंदाचा दिवस
कुणबी प्रमाणपत्र मिळणार आणि कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून ओबीसी प्रवर्गातून यांना आरक्षण भेटणार. ह्या एवढ्या मोठ्या आनंदाच्या क्षणी मात्र हे मराठा समाजाचे आणि कुणबी समाजाचे आमदार म्हणवणारे जे नेते गेले कुठं, हे का दिसत नाहीत? अशा पद्धतीच्या भावना अनेक आंदोलनकर्त्यांनी विचारल्या. ते नेहमी म्हणायला लागले की अरे त्यांच्या आनंदात आम्ही बाकी सदैव न्हावून निघतो, त्यांच्यासाठी काय वाटेल ते करतो आणि आमच्या आनंदाचा आजचा दिवस आहे. एक तर आमच्या लढ्यात यांचे फारसं काही कुठं जाणीव झाली नाही, यांचे कुठं उपस्थिती जाणवली नाही आणि आता आनंदाचा दिवस आहे. या आनंदाच्या दिवशी म्हणजे मराठ्यांना आरक्षण भेटलंय या क्षणी सुद्धा ते कुठं फारसे दिसत नाहीत. या विजयी जल्लोषामध्ये, विजयी दिवसामध्ये हे जे मराठ्यांचे नेते आहेत, मराठे असतील, कुणबी असतील, आमदार खासदार असतील, यांची बाकी जाणीव अनुपस्थिती प्रकर्षानं जाणवली असं म्हणायला काही हरकत नाही. मित्रो, मी या ठिकाणी थांबत असताना एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो. मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्याखेरीज माघार नाही, हे मनोज जरांगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे निश्चित करून दाखवलं आणि त्यांनी घडवून दाखवलं. मराठ्यांना एक अशा पद्धतीचा नेता मिळाला जो बोलतो त्या पद्धतीने वागतो, जो अत्यंत ट्रान्सपरंट आहे, पारदर्शी आहे, ज्याचा व्यवहार आत एक बाहेर एक, चार भिंतीच्या आड काहीही नाही, अशा पद्धतीचा अत्यंत साधा आणि खरोखरच कुणबी असणारा असा नेता मिळाला. त्याचंही यश समजायचं का? म्हणजे आजपर्यंत मराठ्यांचे असंख्य नेते आहेत, पण मराठ्यांच्या प्रश्नासाठी झगडणारा आणि मराठ्याच्या म्हणजे त्यांना सबल करून त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी प्रयत्न करणारा असा हा जो नेता आहे, हा भविष्यात पुढे जाऊन मोठा होणार नाही असं म्हणताच येणार नाही. याच्या हातून बऱ्याचशा गोष्टी साध्य होतील असं मला वाटतं. अर्थात हे लवकर बोलणं होईल, पण त्यांनी केलेलं हे मराठा आंदोलन, हे आंदोलन त्यांनी ज्या पद्धतीनं, ज्या हिकमतीनं आणि ज्या ताकदीनं यशस्वी करून दाखवलं, त्याला बाकी सॅल्यूट करायला हवा. म्हणून मनोज जरांगे पाटील हा मराठ्यांचा भविष्यकाळ आहे असं समजावं लागेल असं मला या ठिकाणी वाटतं. यावेळेला सांगत असताना त्यांनी याच्याही पुढचं सांगितले की हे आंदोलन माझं यशस्वी झाल्यानंतर धनगर बांधवांच्यासाठीचं आंदोलन असेल किंवा मुसलमान समाजाचं, कारण मुसलमान समाजानं या ठिकाणी फार मोठी मदत या आंदोलनातील मराठ्यांना केलेली होती, त्यांच्यासाठी मी ठामपणे उभं राहील अशा पद्धतीने सांगितलंय. तोपर्यंत आपण सगळ्यांनी नमस्कार थांबूया. पण मनोज जरांगे पाटील हा उद्याचा नेता म्हणून सिद्ध होतोय हे मात्र या ठिकाणी म्हणजे स्थापित झालंय असं मला वाटतं. धन्यवाद. माझा हा व्हिडिओ आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.